नमस्कार. गगन भरारी अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी भारत सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार या संदर्भामध्ये माहिती अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न पुरस्कार या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूयात आपण. आपण ठरल्याप्रमाणे एक प्रश्न आणि त्याचं विश्लेषण अशा स्वरूपामध्ये या टॉपिकची माहिती अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलाय, प्रत्येकाला 20 सेकंदाचा कालावधी असणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बघूयात आपण प्रश्न विचारलाय तुम्हाला. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न बघतोय आपण. 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि तुम्हाला ऑप्शन दिले त्यामध्ये 5, 4, 3 आणि 2. यासाठी तुम्हाला 15 ते 20 सेकंदाचा कालावधी आहे. तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ऑप्शन 1 आहे 5, ऑप्शन 2 4, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 2. ABCD नुसार ऑप्शन आहेत. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय तुम्ही. चला बघू आपण. मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 5. वर्ष 2024 मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याची माहिती आपण बघूयात. कोणते 5 व्यक्ती आहेत? बघा या प्रश्नाचं आपण विश्लेषण करतोय. यामध्ये वर्ष 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्राप्त जे व्यक्ती आहेत त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. जवळजवळ 2024 मध्ये 5 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामध्ये 49व्या क्रमांकाचा पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांना दिलेला आहे. बघा पहिली व्यक्ती आहे कर्पुरी ठाकूर, जे 5 लोक आहेत त्यामध्ये. दुसरी व्यक्ती आहे ज्यांना 50व्या क्रमांकाचा पुरस्कार दिलाय, ते आहेत लालकृष्ण अडवाणी. तिसरी व्यक्ती आहे यामध्ये ज्यांना 51व्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, त्यांचं नाव आहे PV नरसिंह राव. 4थ्या क्रमांकाची व्यक्ती आहे ज्यांना 52व्या क्रमांकाचा पुरस्कार दिलाय, त्यांचं नाव आहे चौधरी चरण सिंह. आणि 5वी व्यक्ती आहे 53व्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, M.S. स्वामीनाथन. त्यांना आपण भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हणतो. ठीक आहे. तर या 5 व्यक्तींना वर्ष 2024च्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हे आपल्या प्रश्नाचं थोडक्यात म्हणजे ही 5 लोक आहेत. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आता बघा या अनुषंगाने आपल्याला बाकीची पण माहिती असली पाहिजे. त्यामध्ये 2019 मध्ये पण काही पुरस्कार दिले होते. भारतरत्न प्राप्त काही व्यक्ती आहेत ते आपण बघूया त्या ठिकाणी. त्यामध्ये पहिली व्यक्ती आहे 46व्या क्रमांकाचा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे ते आहेत नानाजी देशमुख. 47व्या क्रमांकाचा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे ते आहेत भूपेन हजारिका. आणि 48व्या क्रमांकाचा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे ते आहेत प्रणव मुखर्जी. ठीक आहे, तर ही एक माहिती तुम्हाला असली पाहिजे. आता 48 पर्यंत पुरस्कार दिले होते 2019 मध्ये. 2019 मध्ये 3 लोकांना दिले, 2024 मध्ये 5 लोकांना ते पुरस्कार दिलेले आहेत. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? समजतंय का? याच्या व्यतिरिक्त आपल्याला अवांतर माहिती सुद्धा विचारली जाऊ शकते. ठीक आहे, तर प्रश्न काय मग? सर्वाधिक भारतरत्न कोणत्या राज्यातील व्यक्तींना मिळालेत? तर या ठिकाणी तुम्हाला अपडेट दिलेले आहेत. बघा महाराष्ट्र व उत्तर प्रदेश. महाराष्ट्र 9, उत्तर प्रदेश 9. ठीक आहे. तामिळनाडूमध्ये 8 लोकांना दिलेले आहेत आणि 16 व्यक्ती अशा आहेत ज्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग आता भारतरत्न मिळवणारे 9 महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत ते आपल्याला माहित असले पाहिजेत, कारण महाराष्ट्रावरती सुद्धा फोकस केलेला असतो. महाराष्ट्रावरती सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे, तर यामध्ये बघा 1958 मध्ये धोंडो केशव कर्वे यांना त्या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 1983 मध्ये बघा इथे लिहितोय मी आचार्य विनोबा भावे. 1992 मध्ये जमशेदजी टाटा. 2008 मध्ये भीमसेन जोशी. 64 मध्ये डॉक्टर पांडुरंग वामन काणे. 90 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2001 मध्ये लता मंगेशकर. 14 मध्ये सचिन तेंडुलकर आणि 19 मध्ये नानाजी देशमुख. हे महाराष्ट्रीयन आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. ठीक आहे. आणि भारतरत्न पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती आहे कोण? सचिन तेंडुलकर.
वय वर्ष 40 आहे, यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात कमी वयाची भारतरत्न पुरस्कार विजेती व्यक्ती कोण, ठीक आहे, तर तुम्हाला सचिन तेंडुलकर यांचं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहे, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना बरोबर वयाच्या 100व्या वर्षी, ठीक आहे, हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ही एक अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी माहित असली पाहिजे. बघूयात आपण पुढे आता. आता भारतरत्न पुरस्कारासंदर्भात काय माहिती आहे ही आपल्याला असली पाहिजे. भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो, स्वरूप किती आहे, पहिले विजेते कोण आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. बघूयात आपण या ठिकाणी भारतरत्न पुरस्कारासंदर्भामध्ये माहिती आहे. बघा आता भारतरत्न पुरस्कार जो आहे तो कोणाला दिला जातो, कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो किंवा कोणास प्रदान केला जातो, तर बघा हा भारत सरकारतर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे. कोणाला दिला जातो, कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो, तर या ठिकाणी बघा ज्ञान, विज्ञान, कला, वाङ्मय, सेवा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आता तुम्हाला माहिती आहे भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर भारतरत्न, बरोबर की नाही. आता 1 नंबरला हा पुरस्कार येतो भारतरत्न, 2 नंबरला आहे कोणता, पद्मविभूषण, 3 नंबरला आहे पद्मभूषण, पद्मभूषण आणि चौथा आहे कोणता, पद्मश्री. पहिला भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण, तिसरा पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री. हे 4 पुरस्कार आहेत. हा त्यांचा क्रम आहे, 1 2 3 4 या पद्धतीने ते दिले जातात. आणि हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे ज्याचं नाव आहे भारतरत्न पुरस्कार. बघूयात आपण मग या पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे, ठीक आहे. तर या पुरस्काराची जी सुरुवात आहे ती 2 जानेवारी 1954 मध्ये झाली, ठीक आहे. आणि ज्यावेळेला या पुरस्काराची सुरुवात झाली त्यावेळेला हा पुरस्कार 3 व्यक्तींना दिला गेलाय. कोणते 3 व्यक्ती आहेत आपण ते बघणार आहोत. पण साधारणतः याचं वितरण कधी होतं रे, या पुरस्काराचं 26 जानेवारीला होतं. काय असतं 26 जानेवारीला, देशाचा प्रजासत्ताक दिन असतो, त्या दिवशी या पुरस्काराचं वितरण होत असतं. या पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते स्मृतिचिन्ह, ठीक आहे, त्यामध्ये सूर्याची प्रतिकृती आणि देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न लिहिलेलं ब्रॉन्झ धातूपासून बनवलेल्या पिंपळाच्या पानाचा आकार असलेलं स्मृतिचिन्ह असतं. आणि याच्यावरती प्रश्न विचारलाय बरं का कंबाईंड वाल्यांना, ठीक आहे. याची लांबी विचारली किती, 59 मिमी आणि रुंदी किती आहे रे, 48 मिलीमीटर, जाडी किती आहे 3 मिलीमीटर. या पद्धतीचा त्या पुरस्काराचा आकार असतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर यावरती जर प्रश्न तुम्हाला आला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. याच पद्धतीने भारतरत्न पुरस्कार जो आहे यामध्ये कोणत्याही आर्थिक अनुदानाचा समावेश होत नाही, अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आर्थिक अनुदानाचा याच्यामध्ये, आता बऱ्याच वेळेला बाकीच्या पुरस्कारामध्ये आर्थिक अनुदान असते, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक अनुदान दिलं जात नाही. आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी केलेली सनद आणि पदक त्या ठिकाणी त्या व्यक्तीला बहाल केलं जातं, ठीक आहे. आतापर्यंत 53 व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ही अपडेट तुम्हाला या अनुषंगाने इथे माहित असली पाहिजे. बघूयात आपण बघा इथे आता अशी काही व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय बघा, आणि नोबेल पुरस्कार पण मिळालाय बघा. असे काही व्यक्ती आहेत की ज्यांना कॉमन मध्ये भारतरत्न पण मिळाला आणि नोबेल पण मिळाला. त्या व्यक्तींची यादी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. त्यामध्ये बघू आपण सर्वप्रथम बघा हे 4 लोक आहेत विजेते, ते बघू आपण याच्यामध्ये. 1 नंबरला आहे सी व्यंकट रमण, यांना भारतरत्न पण मिळाला आणि नोबेल पण मिळालाय. बघा भारतरत्न कधी मिळाला यांना, 1954 मध्ये मिळाला आणि नोबेल पुरस्कार मिळाला 1930 मध्ये, ठीक आहे. असे कॉमन लोक असतात की ज्यावरती प्रश्न एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जातात, ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरी व्यक्ती मदर तेरेसा, यांना भारतरत्न 1980 मध्ये मिळाला आणि नोबेल मिळाला त्यांना 1989 मध्ये, ठीक आहे. त्यानंतर अमर्त्य सेन आहेत ज्यांना भारतरत्न मिळाला 1999 मध्ये आणि नोबेल मिळालेला आहे 1998 मध्ये. नेल्सन मंडेला आहेत, भारतरत्न 1990 मध्ये दिला त्यांना आणि नोबेल दिलेला आहे 1993 मध्ये. तर अशा
संदर्भात जरी तुम्हाला प्रश्न आला, एक व्यक्ती आणि 2 वेळा त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर अशा काही महिला आहेत, ठीक आहे, भारतरत्न प्राप्त महिला आहेत. किती महिला आहेत? ठीक आहे, त्या ठिकाणी तर 5 महिला आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पहिली महिला आपल्याला सांगता येईल श्रीमती इंदिरा गांधी. ठीक आहे, यांना 1971 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुसरी महिला आहे मदर तेरेसा, यांना 1980 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तिसरी महिला आहे अरुणा असफ अली, यांना 1997 मध्ये सन्मानित करण्यात आलं. एम एस सुब्बलक्ष्मी यांना त्या ठिकाणी 1998 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि नंतर या ठिकाणी लता मंगेशकर आहेत, 2001 मध्ये त्यांना या पुरस्काराने भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता त्या ठिकाणी जिवंत व्यक्ती पण विचारले जातात की भारतरत्न प्राप्त जिवंत व्यक्ती किती आहेत? तर 4 आहेत. त्या कोण आहेत बघूयात आपण. यामध्ये अमर्त्य सेन यांना 1999 मध्ये दिलेला आहे. CNR राव 2014, सचिन तेंडुलकर 2014, लालकृष्ण अडवाणी 2014. भारतरत्न प्राप्त जिवंत व्यक्ती 4 आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूयात पुढे आपण भारतरत्न प्राप्त 9 माजी पंतप्रधान आहेत ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठीक आहे. कोणत्या? भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले किती? 9 माजी पंतप्रधान आहेत. त्यामध्ये पहिले आहेत पंडित नेहरू. ठीक आहे, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना 1955 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दुसरे आहेत लालबहादूर शास्त्री 1966 मध्ये. तिसरी व्यक्ती आहे इंदिरा गांधी 1971 मध्ये. चौथी व्यक्ती आहे त्या ठिकाणी मोरारजी देसाई 1991 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. गुलजारीलाल नंदा यांना 1997 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. राजीव गांधींना 1991 मध्ये मिळालाय. अटल बिहारी वाजपेयी 2015 मध्ये आणि चौधरी चरण सिंह यांना 2024 मध्ये. हे 9 व्यक्ती आहेत जे देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान केलेला आहे, त्यांना सन्मानित केलेला आहे. आता बघा, असे पण काही व्यक्ती आहेत की जे राष्ट्रपती होते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये एकूण 6 व्यक्ती आहेत जे देशाचे माजी राष्ट्रपती आहेत, त्यांना भारतरत्न मिळाला. त्यापैकी पहिली व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे राधाकृष्णन. ठीक आहे. तर त्यांना 1954 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ठीक आहे. तर हे 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार विजेते माजी राष्ट्रपती आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 1962 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. सगळ्यांना माहिती आहे 1962 मध्ये भारताचं आणि चीनचं वॉर झालं होतं, बरोबर की नाही, त्याच वेळेला. आणि राजेंद्र प्रसाद हे देशाचे पहिले राष्ट्रपती होते. ठीक आहे. त्यानंतर झाकीर हुसेन 1963 मध्ये. V गिरी यांना 1975 मध्ये. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1997 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रणव मुखर्जी यांना 2019 मध्ये आणि PV नरसिंह राव यांना 2024 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न विचारले जातात. पहिले परदेशी भारतरत्न विजेते कोण, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल खान अब्दुल गफार खान यांना 1987 मध्ये जे पहिले परदेशी होते त्यांना या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, अजून या संदर्भात काही माहिती आहे. 1977 मध्ये जनता सरकारने या पुरस्कारावरती पूर्णपणे बंदी घातली होती. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा बघा 1980 मध्ये इंदिरा गांधी म्हणजे काँग्रेस सरकारने पुन्हा हा पुरस्कार देण्यास पुन्हा सुरुवात केलेली आहे. ही या संदर्भातली महत्वाची माहिती आहे. ठीक आहे. तर या संदर्भात जर काही अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर या पद्धतीने हा प्रश्न होता. 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये एक माहिती टाकायची आहे. त्यामध्ये भारतरत्न पुरस्कार जेव्हा सुरू झाला त्यावेळेला हा पुरस्कार किती लोकांना आणि कोणाला दिला ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. चला पुढे बघू आपण आता.
ठरवलं. कोण लोक आहेत रे याच्यातली? दोघं आहेत ना? याच्यावरली पण प्रश्नच नाही बघितला. पहिला आणि दुसरा आहे ना? एकच आहे.